शांतीब्रह्म पुष्प 5 पृष्ठ क्रमांक 34 पासून सुरू. दिवस पालटत होते. ज्ञान वृद्धिंगत होत होतं व किशोर वयाला पौगंडावस्था प्राप्त होत होती. निसर्ग नियमाप्रमाणे शारीरिक बदल घडत होता. एकनाथाला आता दाढी व मिशाही फुटू लागल्या होत्या. उंची वाढली होती व बुद्धीबरोबर देहही सुदृढ होत होता. त्याची ही बदलती अवस्था पाहून गुरुमाऊलीला आनंद वाटायचा. त्याची निष्ठा सेवाभाव पाहून तर आनंद द्विगुणित व्हायचा. स्वामी समाधी लावून ध्यानस्थ बसले की कुणाचा विक्षेप होऊ नये, कुणी विनाकारण त्यांचा समाधीभंग करू नये म्हणून एकनाथ डोळ्यात तेल घालून समाधीस्थानाच्या बाहेर त्यांचा रक्षक म्हणून उभा राही. एकदा काय झालं, स्वामींनी समाधी लावायला आणि किल्ल्यावर गडबड गोंधळ व्हायला एकच गाठ पडली. स्वामी किल्लेदार म्हणून किल्ला रक्षणाची सर्वस्वी त्यांची जबाबदारी होती. परचक्र आल्याची वर्दी घेऊन जासूस आला. एकनाथ चटकन पुढे झाला आणि त्याने स्वामींना वर्दी देण्याचे मान्य केले व सेना अधिकाऱ्यांनी सैन्याची जुळवाजुळव करायला सांगितली आणि स्वामींचा समाधी भंग होऊ नये म्हणून तो मोठ्या आत्मविश्वासाने शस्त्रागारात गेला आणि त्याने स्वतःच किल्लेदाराचा पोशाख चढवला. काय आश्चर्य की त्याला आपोआप शौर्य संचारले. हा त्या पोशाखाचाही परिणाम असण्याची शक्यता होती. स्वामींच्या देखरेखीखाली तो विद्याभ्यास करीत होता. त्याचप्रमाणे अश्वारोहण शस्त्रास्त्र विद्येचेही मार्गदर्शन घेत होता. या यवनी राज्यात कुणावर कसा प्रसंग गुजरेल हे सांगता येणे शक्य नव्हते, म्हणून स्वामींनी त्याला आत्मरक्षणाचं शिक्षण द्यायला सुरुवात केली होती. त्यामुळे अश्वारूढ होताना अगर शस्त्रे हाताळताना त्याला भय वाटत नव्हतं, तर उलट आत्मविश्वास संचारत होता. तो वेगाने घोड्यावर स्वार होऊन निघाला. गडबड गोंधळ संभ्रम अचानक आलेल्या परचक्रामुळे साऱ्यांची मनस्थिती अस्थिर झाली होती. त्यामुळे लढाईच्या धुमश्चक्रीत कुणाच्या चटकन लक्षातच आले नाही की किल्लेदारांच्या ऐवजी एकनाथ आला आहे. ज्या कुणाला ही जाणीव झाली त्यांना वाटले किल्लेदारांच्या आज्ञेनेच एकनाथ इथे आला असेल. सर्वांच्या प्राणपणाच्या प्रतिकाराने शत्रूला 12 वाटा पळून जावे लागले. परचक्रापासून धोका टळला. जेव्हा जनार्दन स्वामी स्वस्थितीवर आले तेव्हा एकनाथाचे साहस, त्याची समयसूचकता, त्याचं सामर्थ्य ऐकून थक्क झाले. एकनाथाच्या चेहऱ्यावर कुठे अहंकाराचा लवलेश नव्हता की गर्वाचे नामोनिशाण नव्हते. तो आपल्या नित्यकर्मात दंग होता. जणू काही घडलेच नाही. काळ पुढे सरकत होता. हा म्हणता एकनाथ देवगिरीवर येऊन गुरु सानिध्यात येऊन 5 वर्षाचा काल उलटला होता. त्याच्या विद्याभ्यासाची घोडदौड चालू होतीच, पण गुरु कसोटीला तो पूर्णपणे उतरत होता. त्याच्यावरचे गुरुप्रेम वृद्धिंगत होत होते. आता इतर विद्याभ्यासाबरोबर स्वामी त्याला योग साधना शिकवित होते. अर्जुना समत्व चित्ताचे हेच सार जाण योगाचे, येथ मन आणि बुद्धीचे ऐक्याधी. श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली योग साधनेची वाटचाल स्वामी एकनाथला समजावून सांगत होते. मन आणि बुद्धीचे व्यवहारात कधी एकमत होत नाही. बुद्धीला पटते ते मनाला भावत नाही आणि मनाला वाटते ते बुद्धीला पटत नाही. पण समाधी अवस्था म्हणजे मन बुद्धी ऐक्य. ते साधण्याचा प्रयत्न करायला हवा. एकनाथाला थोड्याशा प्रयत्नाने ते साध्य होत होते व ती समाधी अवस्था दीर्घकाळ टिकू लागली होती. तो शुक्रवारचा दिवस होता. जनार्दन स्वामी म्हणाले, एक्या, आज आपल्या उभयतांना वायव्येला असलेल्या शूलभंजन पर्वतावर जायचे आहे, तेव्हा निघायची तयारी कर. गुरु आज्ञा म्हणजे जणू वेदाज्ञाच. गुरुमुखातून निघालेल्या इच्छेला शिष्य विलंब कसा करील. तो झटपट निघायच्या तयारीला लागला. गुरूंच्या खडावा आणून समोर ठेवला आणि तो अनवाणीत स्वामींच्या पुढे निघाला. जाता जाता गुरु त्याला सांगत होते, शूलभंजन माणसाळलेला नाही, त्यामुळे तिथे घनदाट अरण्य आहे. जंगली श्वापदे क्रूर जनावरे तिथे स्वैरपणे संचार करतात, पण तू घाबरू नकोस. एकनाथ म्हणाला, आपण बरोबर असताना मला भय कसलं. चिंता भय काळजी सारे आपल्या चरणार्पण केले आहे. स्वामी डोळ्यातच हसले व म्हणाले, हे बघ, काही विचित्र दृश्य दिसले तरी तू साशंक होऊ नकोस. शुद्ध मनाने व शुद्ध दृष्टीने अवलोकन करीत स्वस्थ रहा.
ते मुक्ताबाईचा अभंग गुणगुणू लागले. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. खरं म्हणजे एकनाथाच्या मनात आत्ताच शंका निर्माण झाली होती की गुरुदेव तशा त्या निर्जन शूलभंजनावर का चालले आहेत व मला बरोबर का घेतले आहे. पण त्याने आपल्या मुखातून अवाक्षरही काढले नाही. डोंगर माथ्यावर आल्यावर एका प्रशस्त शिलेवर ते दोघे गुरुशिष्य बसले होते. दिवस उतरणीला लागला होताच, पण तिथल्या घनदाट वृक्षांमुळे संध्या समय लवकर झाल्यासारखा वाटत होता. प्रकाशात धुसरपणा जाणवत होता. समोरून मलंग वेशातील व्यक्ती येताना दिसताच जनार्दन स्वामी झटकन उठून त्यांना सामोरे गेले आणि क्षणार्धात त्यांनी मलंगाचे पाय धरले. एकनाथ आश्चर्यचकित नजरेने ते दृश्य पाहत होता. मलिन देह असलेला, अंगावर कातडे पांघरलेला, काखेला झोळी आणि हातात कटोरा असलेला हा ओंगळवाणा मलंग आणि त्याच्याबरोबर असलेली ती कुत्री, त्या माणसाला स्वामी शरण कसे गेले? मलंगाने काखेत गुंडाळलेलं आसन स्वामींना दिलं. स्वामींनी ते अंथरलं आणि दोघंही एकाच आसनावर बसून बातचीत करू लागले. एकनाथ थोड्या अंतरावर बसला असल्याने त्याला बोलणे मात्र ऐकू येत नव्हते, पण कृती मात्र स्पष्ट दिसत होती. मलंगाने दिलेल्या कटोऱ्यात स्वामी त्या कुत्रीचे दूध काढू लागले. एकनाथ तर अवाकच झाला होता. मलंगाने आपल्या झोळीतले शिळे वाळलेले भाकरीचे तुकडे काढून त्या दुधाच्या कटोऱ्यात घातले व स्वामी आणि मलंग तो काला मिटक्या मारीत खाऊ लागले. विस्फारित नेत्रांनी एकनाथ एकटक हे सारे पाहत होता. त्याला वाटलं, माझे गुरु जनार्दन ब्रह्मनिष्ठ, सोवळे ओवळे पाळणारे, आणि ते त्या मलंगाबरोबर उष्टेमाष्टे कसे खात आहेत? सारेच काही विचित्र आणि कल्पनेपलीकडचे आहे. आता दोघांचे खाणे संपले होते. स्वामींनी खुणेने एकनाथाला जवळ बोलावून तो कटोरा धुवून आणायला सांगितला. कटोरा घेऊन नाथ जवळ असलेल्या झऱ्याजवळ गेला आणि त्याने कटोऱ्यात थोडं पाणी घेतलं. त्याबरोबर कटोऱ्याला कडेला चिकटलेले भाकरीचे बारीक तुकडे व काही कण पाण्यावर तरंगू लागले. त्या तरंगणाऱ्या अन्नकणांकडे पाहता पाहता एकनाथला वाटले, जिथे माझे गुरु नम्र झाले, ज्यांचे पाय माझ्या गुरूंनी धरले, त्यांच्याबद्दल माझ्या मनात आशंका कशी निर्माण झाली? नश्वर देहाबद्दल स्वामींनी बरेच काही समजावून सांगितले आहे, तरी त्या मलंगाच्या बाह्यांगाला मी ओंगळ कसा समजलो? सर्वाभूती समान आत्मा हे तत्व माहीत असून स्वामी ब्रह्मनिष्ठ आणि मलंग अपवित्र हे मला वाटले तरी कसे? माझ्या मनाचा अद्याप पालट झाला नाही का? माझा अहंभाव अजून विलयाला गेला नाही का? हा विचार मनात येताच एकनाथाने प्रसाद म्हणून कटोऱ्यातले पाणी पिऊन टाकले आणि कटोरा धुवून तिथे आणून ठेवला. नाथाच्या मनीचा भाव मलंगाने जाणला. एकनाथाला त्या प्रसाद भक्षणामुळे की काय, पण आत्मजागृती झाली होती आणि साक्षात्कार व्हावा तसे त्याला मलंगाच्या जागी दत्तात्रेयांची मूर्ती दिसू लागली आणि कुत्रीच्या जागी कामधेनू दिसू लागली. एकनाथ क्षणभर देहस्थितीवर नव्हताच, तो सर्व भावे शरणागत झाला होता. मलंग स्वामींना म्हणत होते, हा तुझा शिष्य अवतारी पुरुष आहे, त्याच्यावर योग्य संस्कार कर. आणि तो मलंग कुत्रीसह अंतर्धान पावला. भावसमाधीतून जागा झालेला एकनाथ स्वामींचे पाय घट्ट धरून म्हणाला, सद्गुरू रावो, मी अज्ञान आहे. मी आता जे काही पाहिलं त्याचा उलगडा करून सांगा. ते दर्शन मला धन्य करणारं होतं, पण मला ते झालं कसं? देवगिरीकडे परत जाताना स्वामी म्हणाले, अरे, तुझं पूर्वसुकृत आज फळाला आलं. प्रत्यक्ष माझं दैवत तुझ्या मनात कसं साकार झालं ते सांगतो. हे बघ, अर्धवट उजेडात पडलेल्या दोरीच्या ठिकाणी आपल्याला सर्पाचा भास होतो, कारण भयामुळे आपल्या मनातला सर्प आपण दोरीच्या ठिकाणी पाहतो. मलंगाच्या ठिकाणी तू श्री दत्तात्रेयांना पाहिलंस, कारण प्रसाद भक्षणाने तुझी भक्ती पूर्णत्वाला पोहोचली होती व मनातल्या भक्तीमुळे तुला नराच्या ठिकाणी नारायण दिसला. समजलं? अरे, ते तुझं पूर्व पुण्यच होतं. मी फक्त निमित्त मात्र होतो. गुरुदेवांचा तो नम्र भाव पाहून एकनाथाला आपलं शिष्यत्व धन्य झाल्यासारखं वाटलं. देवदर्शनाची वांछा परिपूर्ण झाल्याचा आनंद अवर्णनीय वाटला. रात्री अंथरुणाला पाठ लागली आणि सुखातिशयाने त्याला झोप येईना. त्याला वाटलं, सद्गुरूंच्या कृपादृष्टीने माझ्या अहम सोहमच्या गाठी सुटल्या. माझी देहबुद्धी नष्ट झाली. देहबुद्धी हीच आत्मबुद्धी झाली.
मी जणू स्वामींच्या पोटात शिरलो व गुरु माझी माऊली झाली. मी तिचं लेकरू झालो. सद्गुरू म्हणतात, परोक्ष ज्ञान म्हणजे शाब्दिक ज्ञान. गुळाचे वर्णन करणे म्हणजे परोक्ष ज्ञान, पण गूळ खाणे म्हणजे अपरोक्ष ज्ञान, म्हणजे प्रत्यक्ष अनुभवजन्य ज्ञान. माझ्या गुरुमाऊलीने आज देवदर्शनाची अपरोक्षानुभूतीची चव मला अनुभवास आणून दिली. आता आत्मैक्यामुळे त्यांचा माझ्याशी अखंड सहवास राहणार आहे. मी पोरका नाही, मी अनाथ नाही, मी त्रैलोक्य श्रीमंत आहे. मागे मी हिशोबाची एका पैची चूक हुडकून काढण्यासाठी रात्र जागवली होती. तेव्हा स्वामी म्हणाले होते, केवळ एका पैची चूक सापडताच तुला केवढा आनंद झाला आणि तू टाळी वाजवलीस. अरे, हाच एकाग्रपणा जर तू संसाराची चूक शोधण्यासाठी केलास तर तुला ह्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आनंद होईल. निजल्या निजल्या हात जोडून एकनाथ म्हणाला, स्वामीनाथा, खरंच तो एकाग्रपणा अंगी बाणवण्याचा प्रयत्न मी करीनच, पण आजच्या या आनंदाला तुलनाच नाही रे. माझा सद्गुरू हाच परमात्म स्वरूप आहे, ह्याचा बोध मला किती चुटकीसरशी झाला आहे. ह्या अशा उन्मनी अवस्थेत एकनाथ निद्रादेवीच्या कुशीत केव्हा शिरला हे त्याला सुद्धा कळले नाही. अशी सुखनिद्रा त्याने कधीही अनुभवली नव्हती. क्रमशः लेखन लीला गोळे, अभिवाचन श्रद्धा देव.